नमस्ते. प्रत्येक भावासाठी आपली बहीण ही लाडकीच असते आणि तो आपल्या बहिणीला खुश ठेवण्यासाठी नेहमीच भेट देत असतो. पण महत्त्वाचं काय आहे तर तो भाऊ बहिणीला देणारी भेट ही आपल्या स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून देत असतो. पण मागील काही वर्षात राज्यातील नेते मंडळींना अचानक आपल्या बहिणीची खूप आठवण झाली. मग काय झालं? 1,500 रुपये देऊन एका रात्रीत राज्यातील लाखो महिलांना लाडक्या बहिणी बनवलं गेलं. बरं, खरं कौतुक वाटलं असतं जर या भावांनी आपल्या कष्टाच्या पैशातून खिशातून या बहिणींना भेट दिली असती. पण तसं झालं नाही. लाडक्या दाजींच्या आणि लाडक्या बहिणीच्या खिशावरती डल्ला मारूनच यांनी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले. म्हणजे काय? तुमचेच पैसे तुम्हाला परत दिले. बरं, एवढंच नाही, याच्यात महागाई वाढली हे तुम्हाला बोनसमध्येच झालं. लोकसभा झाल्या, विधानसभाच्या निवडणुका झाल्या, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सर्व निवडणुका झाल्या. या निवडणुकामध्ये या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना भरभरून मतं दिली. मताचं दान त्यांच्या उंजळीत टाकलं. पण आत्ता अचानक सगळ्या निवडणुका संपलेल्या असताना अचानकपणे राज्यातील 92 लाख महिलांना या लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आलंय. या योजनेच्या ज्या मूळ लाभार्थी आहेत त्या लाभार्थीच्या ही 92 लाख ही संख्या 38 काय. म्हणजे कालपर्यंत मतं मागताना ज्या बहिणी लाडक्या होत्या त्या निवडणुका संपताच अचानकपणे लाडक्या कशा काही नाहीत. लाडक्या बहिणीबद्दलचा हाच का तुमचा जिव्हाळा? बरं, गोष्ट इथंच संपत नाही. कॅगच्या अहवालामध्ये गंभीर गोष्ट समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेमध्ये 3,541 कोटींचा घोटाळा झाला आहे. म्हणजे तुम्ही मतांची पोळी भाजण्यासाठी लाडक्या बहिणींना जवळ करणार, निवडणुका संपल्या की त्यांना योजनेतून बाहेर काढणार आणि पुन्हा त्याच लाडक्या बहिणींच्या पैशावरती डल्ला मारणार. आता खरा प्रश्न असा आहे की जे भाऊ या लाडक्या बहिणींच्या पैशावरती डल्ला मारतायत, त्यांच्या जीवावरती राजकारण करतायत, त्यांना तुम्ही खरंच आता लाडके भाऊ म्हणणार का? आणि हा सवाल माझा आहे महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या दाजीला आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला. नमस्ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.